संक्रांतीचा सण जवळ आला, हळदी कुंकाला बाया घरी येतात आणि शिवांशने भिंतीवर काय काय चित्र बनवले होते तुम्हीच बघा. काहीही काढून त्याने एवढी भिंत खराब केलेली होती ना, पण मला हे मॅजिक इरेजर सापडलं क्लीनेस्ट. याने मला खरंच यूज करणं एवढं सोपं आहे. फक्त त्याला पाण्यात भिजवायचं, प्रेस करायचं, पाणी काढायचं आणि इरेज करायचं. याच्यामध्ये कसलंच केमिकल नाही, मल्टी सरफेस यूज आहे आणि इको फ्रेंडली. त्याचं सोडा. आता माझ्याकडून पण हे बोर्ड किती खराब झालेले होते बघा, तुम्हीच तुमच्या डोळ्याने बघा. जस्ट इरेज केल्यासारखं आपलं नुसतं त्या स्पंजने असं करायचं आणि ते सगळं निघून जाते. कितीही घाण असू द्या तुमचं बोर्ड, तुमची भिंत, कशाचे डाग असू द्या. लेकरं तर माहितीये का, आता घरामध्ये नवीन घर बांधलेलं असतं एवढं खराब करतात ना, आणि किती पण वेळेस आपण यूज करू शकतो. तशीच माझ्या किचनची फरशी पण खूप खराब झालेली होती, ती पण जस्ट मी वाईप केलं आणि निघून गेली. इकडे बघू शकता, मल्टी सरफेसवर आपण यूज करू शकतो. माझे स्टीलचं रॅक एवढं गंजून गेलं होतं ना, मोकळं केलं म्हणलं पहिलं हे घाण काढायची, मस्त निघून गेलं, पूर्ण क्लीन झालं. आणि भिंती तर माझ्या एकदम चकाचक दिसायला लागल्या. दरवाजे, खिडक्या आम्ही काहीच सोडलं नाही, जेवढं होईल तेवढं सगळं क्लीन केलं. कारण आता संक्रांतीचा सण जवळ आलाय, त्याच्यामुळे आवराआवरी तर बायकांची सुरूच झालेली आहे. इकडे बघू शकता, म्हणजे आपण घरातल्या कोणत्याही सरफेसवर यूज करू शकतो. एवढं भारी आहे हे क्लीनेस्टचं मॅजिक इरेजर. मी तर घेतलंय. तुम्हाला घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा, DM ला लिंक येऊन जाईल. खूप भारी.